सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो. काल मुंबईच्या अनेक शिवसैनिकांचे, प्रेक्षकांचे वैयक्तिकमध्ये व्हॉट्सअप मेसेजेस आले की मुंबईमध्ये मोतीलाल नगरमध्ये एक म्हाडाचा सनदी अधिकारी ज्या प्रकारे गावगुंडासारखी भाषा वापरतोय यावर आपलं एखादं विश्लेषण व्हावं. मला त्या अगोदरच हा प्रकार माहीत पडला होता. मी विचार करतोय सध्या हा गावगुंडपणा हा फक्त अधिकाऱ्यांमध्येच नाही, संबंध सर्व प्रशासनांमध्ये आहे. सर्व प्रशासन, अगदी न्याय व्यवस्थेपासून पोलीस प्रशासनांपर्यंत, अगदी महापालिका प्रशासनांपासून जिल्हा प्रशासनांपर्यंत सगळीकडे हा गावगुंडपणा आहे. कुठे म्हणजे फाटक्या आभाळाला थिगळं लावायची तरी कुठे. पण तरी सुद्धा कालचा झालेला जो प्रकार आहे त्यावर बोलणं मला इथे गरजेचं वाटतं. याचं कारण सांगतो. हे असले अधिकारी जर कॅमेऱ्यासमोर 1000, 2000, 3000 लोकांसमोर, भर मीडियासमोर जर तुम्हाला अशा प्रकारे गावगुंडासारखी भाषा वापरत असतील तर विचार करा, आपल्या केबिनमध्ये गेल्यानंतर ही माणसं तुमच्याशी, सर्वसामान्यांशी, तुमच्याशी म्हणण्यापेक्षा सर्वसामान्यांशी कशा प्रकारे वागत असतील याचा विचार न केलेला बरा. काल ज्या वेळेस एक व्यक्ती तिथे, आता मोतीलाल नगरचा पुनर्विकास करायचा आहे. मोतीलाल नगर म्हणजे जवळपास मुंबईतला नव्हे तर कोकण पट्ट्यातला सगळ्यात मोठा हा जर प्रोजेक्ट असेल महाराष्ट्राचा कुठला म्हाडाचा तर हा मोतीलाल नगरचा असेल. आता हे संजीव जायस्वाल हे अधिकारी म्हणजे ठाण्याचे कमिशनर राहून गेलेले आहेत, मुंबईचे उपायुक्त राहिलेले आहेत, अनेक ठिकाणी त्यांची पोस्टिंग झालेली आहे. 96च्या बॅचचे जवळपास हे IAS अधिकारी. यांची कारकीर्द तशी वादात येतच. कारण काही दिवसांपूर्वी म्हणण्यापेक्षा काही महिन्यांपूर्वी ईडीच्या नोटिसेस होत्या. जवळपास 35 कोटींची संपत्ती, 15 कोटींच्या FD, बायकोच्या नावावर, कोविडच्या काळात काही FD, करोडोंच्या त्याही, या सगळ्या गोष्टींची मी माहिती काढली. त्यानंतर विचार करतो या अधिकाऱ्यांना हा एवढा मुजोरपणा येतो कुठून. आपण सरकारी अधिकारी, पब्लिक सर्वंट, UPSCचा फुल फॉर्म मध्ये पब्लिक सर्व्हिसच येते, लक्षात घ्या. आज या अधिकाऱ्यांवर FIR होत नाहीत कारण हे अधिकारी फार उच्च पदावर असतात. यांच्या विरोधात एखादी कारवाई ही UPSCच करते, FIR इकडे होत नाहीत. खरं तर UPSCने असल्या अधिकाऱ्यांची चौकशी लावावी. जसं ती पूजा खेडकरचं प्रकरण चालवलं तसले असल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा चौकशा लावाव्यात. या सगळ्या मालमत्ता येतात कुठून, यांच्या पगारामध्ये एवढ्या मालमत्ता घेऊ शकतात, हे घेऊ शकत असतील तर तशा प्रकारची क्लीन चिट द्यावी. काल काय घडलं, पुनर्विकासाच्या वेळेस ज्यावेळेस रहिवाशांची बैठक लावली गेली त्या बैठकीमध्ये एक मुस्लिम युवक, त्याला दाढी होती म्हणून तो मुस्लिम कळून आला, एक मुस्लिम युवक हातामध्ये एक पोस्टर घेऊन उभा होता. आम्हाला अमुकच्या ऐवजी तमुक 1 स्क्वेअर फूट मिळावा. म्हणजे 1000 असेल तर 1200, मला माहित नाही त्याच्यावर काय त्याने स्क्वेअर फूटचं होतं, पण त्यांची ती मागणी होती. आता पुनर्विकासामध्ये या अशा गोष्टी फार स्वाभाविक आहेत. कुणाची अमुक मागणी असते, कुणाची तमुक मागणी असते. या सगळ्यांमधून एक मध्यान्न काढून, एक मध्य मार्ग काढून तिथे तुम्हाला पुनर्विकास करवून घ्यायचा असो. 70% तुम्हाला त्यांची होकारार्थी असलेल्या रहिवाशींची संख्या न्यायची असते. या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये ज्यावेळेस आपण UPSC असतो, MPSC असतो, वरिष्ठ पदाधिकारी असतो, त्यावेळेस आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातो तो संयम. कितीही तुमची चिडचिडीची परिस्थिती असेल, कितीही तणावाची परिस्थिती असेल, त्यामध्ये संयम कसा दाखवायचा, कसं संयमाने बोलायचं, डोक्यावर बर्फ आणि तोंडात काय म्हणतात, जिभेवर साखर ठेवायची, हे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं. आणि ज्या वेळेस तुमच्या हे ट्रेनिंग बाजूला होतात, तुमच्या डोक्यांवर आशीर्वाद येतात नेत्यांचे, त्यावेळेस मात्र तुम्हाला ही असली मुजोर गुंडांसारखी भाषा सुचते. कालचा मी तुम्हाला प्रसंग दाखवतो. त्या मुस्लिम युवकाने हातात फक्त एक बॅनर घेतला होता आणि तो त्याच्या संसदीय म्हणजे संवैधानिक मार्गाने तो दाखवत होता. त्याने कुठला असंवैधानिक मार्ग निवडला नाही. तिथे त्याने गोंधळ घातला आणि त्याने फक्त हातात एक बॅनर ठेवला होता. हा सरकारी अधिकारी, सनदी अधिकारी इतका भडकला की ह्या अधिकाऱ्याने त्याची साऱ्या मीडियासमोर, साऱ्या हजारो लोकांसमोर त्याला जणू काही बांगलादेशी ठरवून टाकला, त्याला घुसखोर ठरवून टाकला. तुझं ID इकडे आण, तुझं ID इकडे आण. पोलीस काय म्हणतोय तो, त्याची तुम्हाला भाषा मी वाचून दाखवली तर तुम्हाला नवल वाटेल. पोलीस गो अँड गेट द I कार्ड ऑफ दॅट मॅन. I कार्ड ले आओ बच्चा. काय म्हटले, बच्चा. सनदी अधिकाऱ्याची ही बच्चाची भाषा कितपत योग्य तुम्ही मला सांगा. I कार्ड ले आ बच्चा, पता करता हूं तेरे बारे में, और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को
यही से उठा के लेके जाऊंगा. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. बसा then. बसा. Don't try to make me explore whether you are a घुसखोर here or what. Okay? तुम्हारा टेनेमेंट चाहिए, मेरे को उसका आइडेंटिटी कार्ड निकाल के दो. पुलिस गो एंड गेट द आइडेंटिटी कार्ड ऑफ दैट मैन. आई कार्ड लेके आ बच्चा, आई कार्ड लेके आ. आई कार्ड दे दे. हेलो, आई कार्ड दीजिए चुपचाप से. आई कार्ड देना, तेरा शनिशा करता हूं ना मैं. कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना. पता करता हूं तेरे बारे. और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा. ऐसे मत बात करो, ऐसे बात मत करो. चिल्लाओ मत, चिल्लाओ मत, चिल्लाओ मत. तुमच्या इथे संवाद करायच्या काही इच्छा नाही आहे, तुमच्या पुनर्वसनासाठी इच्छा नाही आहे. तो या कारणावर मी आजच्या या सभा इथे संपवतो आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाईल. एखाद्या सनदी अधिकाऱ्याने एखाद्या गावगुंडासारखी भाषा वापरावी. म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्स अशा प्रकारे गावगुंड ठेवतात, बाउन्सर्स ठेवतात, मारहाण करतात लोकांना आणि यानं त्या प्रकारे लोकांना मनवून घेतात, त्यांची मनधरणी करून घेतात. अशा प्रकारे साम दाम दंड भेद सगळं वापरतात. मग याच्यात आणि म्हाडात फरक तो काय राहिला? बघा पुढे काय म्हणतात हा अधिकारी. डोंट ट्राय टू मेक मी एक्सप्लोर वेदर यू आर घुसखोर ऑर नॉट. मला मजबूर करू नकोस हे माहिती करायला की तू घुसखोर आहेस की नाही. आय कार्ड ले आ बच्चा, आय कार्ड दे दे चुपचाप से. काय म्हणतो? आय कार्ड दे दे चुपचाप से. तू कहां से आया था, कब आया था, कौन से साल को आया था, कहा तेरा जन्म हुआ, किधर से आया, पता करता हूं, शानिशा करता हूं म्हणतो. हे शिकवलं जातं आय एस अधिकाऱ्यांना. हा पेशन्स, हा संयम शिकवला जातो. अशा प्रकारे जनतेशी बोलण्याचा अधिकार आय एस अधिकाऱ्यांना युपीएससीने दिलेला आहे. या गोष्टींचा विचार व्हायला हवा. इतकं भयानक वाटलं मला हे सगळं बघून. बरं, त्या माणसाची मराठी काढतोय हा माणूस, ह्याची स्वतःची मराठी किती चांगली आहे. 96 पासूनचा आय एस अधिकारी महाराष्ट्रातला, ह्याची स्वतःची मराठी कशी असायला पाहिजे होती? नाही. असो, हे सगळं पाहिलं ना की हे आय एस अधिकारी आहेत की गावगुंड आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे हात डोक्यावर असतील तर आपण काहीही कराल. तुम्ही त्यांच्या जवळचे अधिकारी आहात म्हणून तुम्ही काहीही कराल. फक्त त्याची दाढी पाहायची आणि त्याला भरसाऱ्या म्हणायचं. तू म्हणजे जणू काही त्याची नॅशनॅलिटीच त्या सभेत ठरणार होती की हा इकडचा आहे की नाही. 1961 पासून आहे तो. त्याचं नाव जलालुद्दीन. त्याच्या आईबापांपासून, त्याच्या आधीच्या पिढ्यांपासून तो इथेच आहे. मोतीलाल नगर ही संमिश्र वसाहत आहे, सर्व जाती धर्म पंथ प्रांतांची वसाहत आहे. हे असं पाहिलं की असं वाटतं भारताचा नेपाळ व्हायला हीच माणसं कारणीभूत ठरतील या अशा अधिकाऱ्यांकडे पाहिल्यानंतर. असं मी जास्त काही या विषयावर बोलणार नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याची संपूर्ण मी हिस्ट्री आणली होती, कुठे कुठे काय काय केलं. मला हे सगळं पाहिलं ना की तो पुष्पाचा एक चित्रपटातला एक प्रसंग आठवतो. पुष्पामध्ये त्या मुख्यमंत्र्याने पुष्पाला फोटो काढू दिला नाही, ते शाल टाकून. कारण पुष्पाला आपल्या पत्नीला तो फोटो दाखवायचा होता. मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढला होता. तो मुख्यमंत्री म्हणतो, तेरे साथ फोटो निकालूंगा तो बहुत परेशानी हो जाएगी. आणि तो पुष्पा ते मनावर घेतो आणि तो मुख्यमंत्री, जरी हा चित्रपटातला भाग असला तरी पुष्पा ते मनावर घेतो आणि पुष्पा त्या मुख्यमंत्र्यालाच बदलून टाकतो. चित्रपटाला बाजूला करा. माझं त्या तमाम सर्वसामान्यांना, सर्वसामान्यांच्या घरातल्या तमाम तरुणांना, जे लहान आहेत, जे शिकतायत, त्या सर्वांना सांगणं आहे, जेव्हा कधी तुमच्या पालकांचा, तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या मोठ्यांचा, अशा अधिकाऱ्यांकडनं जर कधी असा अपमान घडला असेल, अशा प्रकारचा अपमान तुम्हाला उलटसुलट सुनावला गेलेला असेल, तर ते कधी विसरू नका. त्या गोष्टी इथे ठेवा. आणि या आय एस अधिकाऱ्याला स्वतः आय एस बनून उत्तर द्या. बघा जमतंय का आय एस अधिकाऱ्याला. मग आता हा जलालुद्दीन, ह्याची जी लहान मुलं असतील, ते जर त्यांनी पाहिलं असेल माझ्या वडिलांचा अपमान झाला, मी आय एस अधिकाऱ्याला आय एस बनून उत्तर देईल, ही सुद्धा एक जिद्द मनामध्ये ठेवायला हवी. या गोष्टी कधीही इथे ठेवायच्या, इथे नाही, इथे ठेवायच्या. आणि त्या जिद्दीने डबल, त्याच्या दुप्पट कार्य करायचं. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.